श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जा. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. स्वामींचा प्रगट दिन हा जवळ आला आहे आणि प्रत्येक स्वामी भक्तांसाठी हा प्रगट दिन खूप महत्वाचा असतो. स्वामींचा प्रगट दिन या दिवशी आपण खूप साऱ्या सेवा करत असतो. खूप दिवसापासून सेवेला सुरुवात झालेली असते. आता केंद्रामध्ये पारायण सुद्धा चालू होणार आहे. तुम्हाला देखील पारायण करायचं असेल तर तुम्ही सुद्धा पारायण केंद्रामध्ये जाऊन करू शकता किंवा मग घरी बसून करू शकता. कारण स्वामींच्या प्रगट दिन आला म्हणजे आपल्यासाठी खूप आनंदाचा असा दिवस असतो. आणि या दिवशी जर तुम्हाला अचानक मध्ये असा मंत्र मिळाला की जेणेकरून तुमच्या खूप साऱ्या समस्या, खूप दिवसाच्या अडचणी, कर्ज हे सर्व नील होणार तर तुम्ही खरंच आनंदाने ही सेवा करायची आहे. अनेक लोक आज कर्जाच्या या डोंगराखाली दबलेले आहे. कर्जाचं ओझं एवढं झालेलं आहे ना की त्यामुळं ताण तणाव खूप वाढलेला आहे. मानसिक त्रास जास्त होतो. बघा, शरीराचा त्रास असेल तर चालून जाईल, पण मानसिक त्रास जर असेल ना, माणूस खूप डिस्टर्ब होतो. ना घरामध्ये लक्ष लागत, जेवणामध्ये लक्ष लागत, ना कामावर लक्ष लागत. खूप अस्तव्यस्त असा हा माणूस होऊन जातो. म्हणून कर्ज, ज्यांच्यावर खूप जास्त कर्ज असेल त्यांनी आजचा जो मंत्र आहे तो तुम्ही सेवा सुरू करा. 9 तारखेपासून तर स्वामीच्या प्रगट दिनापर्यंत म्हणजे 20 तारखेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. 11 दिवसाचं अनुष्ठान करा. 11 दिवसाचा संकल्प करा की आम्ही या दिवसापासून तर या दिवसापर्यंत आम्ही ही सेवा करणार आहे. सेवा कशी करायची, मंत्र कुठला आहे, सर्व माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवर्जून बघावा. आणि जे पण ताईदा आता चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन मंत्र तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तर देवघरासमोर बसून, म्हणजे स्वामींची मूर्ती असेल किंवा मग स्वामींचा फोटो असेल त्यासमोर तुम्हाला शांततेत बसायचं आहे. शांत बसल्यानंतर एक तुपाचा दिवा लावा. दिवा, धूप दीप ओवाळा आणि स्वामींना अगोदर मनोमन प्रार्थना करायची आहे. हे स्वामी राया, हे आमच्यावर जेवढं काही कर्ज असेल, आयुष्यामध्ये ज्या काही समस्या असतील, ह्या सर्व समस्या दूर करा आणि हे कर्ज फेडण्यासाठी मला मदत करा. मी जे काम करतो, मी जे श्रम करतो, परिश्रम करतो, याला मला यश द्या आणि माझी काम करण्याची क्षमता वाढवा. असं स्वामींना मनोमन प्रार्थना करा. तुमचं कर्ज नक्कीच कमीत कमी वेळामध्ये लवकरात लवकर तुमचं कर्ज फिटणार आहे. बघा, कर्ज फिटणार म्हणजे काय, अचानक मध्ये पैसा येऊन पडणार असं नाही. किंवा मग कोणी म्हणणार तुम्हाला की तुमच्या बँक खात्यामध्ये 50,000 रुपये आले, बिलकुल नाही. कर्ज लवकर फिटणार म्हणजे तुम्ही जे काम करता त्यामध्ये तुम्हाला यश येणार. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर जॉबला जासाल किंवा मग तुम्ही दुसऱ्या नोकरीसाठी जासाल त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. तुमच्या घरामध्ये जो पैसा येतो तो पैसा जास्तीत जास्त स्वरूपामध्ये टिकून राहणार आहे. घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येणार आहे. तुम्ही हा उपाय सुरू करा, हे मंत्र सुरू करा. बघा, तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू हळूहळू बरोबर बदल घडून येणार आहे. जर तुम्ही एखाद्या चमत्काराची किंवा मग एखादा स्वामींचा असा उपाय मिळणार की जेणेकरून तुमचे सर्व संकट दूर होणार आहे अशी वाट बघत असणार आहे ना, तो दिवस आजचा आहे. हा मंत्र तुम्हाला आवर्जून म्हणायचा आहे. फक्त या मंत्राला कुठले नियम नाही, अटी नाही. फक्त नियम आहे ते म्हणजे तुम्ही मधामध्ये खाळातोड करू नका. म्हणजेच मंत्र सुरू केला आहे, मधामध्येच तुम्ही गावाला जासाल असे करू नका. तुम्हाला मंत्र हा कंटिन्यू जप करायचा आहे. 9 तारखेला सुरुवात करा, 20 तारखेपर्यंत तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे. हे सर्व झाल्यानंतर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, फक्त एवढ्या कालावधीपर्यंत मांसाहार हा वर्ज्य ठेवायचा आहे. बिलकुल मांसाहार हा वर्ज्य ठेवायचाच आहे. मग बाहेर खाल्लं तर चालेल का, घरामध्ये आम्ही सेवा करतोय पुरुषांनी खाल्लं तर चालेल का, बिलकुल नाही. तुमचं कर्ज खूप आहे, कर्ज फिटलं पाहिजे, समस्या मोठ्या आहे आणि सेवा थोडीशी काय असं नाही करायचं. बघा, सेवा तुम्हाला फक्त 10 मिनिटं करायची आहे, पण मांसाहार हा वर्ज्य तुम्हाला 11 दिवसासाठी करायचाच आहे. याने खूप तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. तुम्ही करून बघा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सेवा करत असताना पूर्ण विश्वास, पूर्ण श्रद्धा ठेवा. कारण जोपर्यंत मन ठेवणार नाही तोपर्यंत तुम्हाला फळ मिळणार नाही. आणि आजपर्यंत एकही स्वामी भक्त असा झालेला नाही की ज्यांनी स्वामींवर विश्वास ठेवला, स्वामींची सेवा केली आणि त्याला अपयश आलं. आजपर्यंत असा एकही अनुभव नाही.
ज्यांनी ज्यांनी स्वामींची सेवा केली आहे त्यांना अनुभव आलेच आहे आणि तुम्ही देखील सेवा करा, तुम्हाला सुद्धा अनुभव येणार आहे. तर असा कुठला हा चमत्कारिक मंत्र आहे जो तुम्हाला म्हणायचा आहे, कंटिन्यू तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र काही असा आहे, ओम श्री ऋणमुक्तेश्वराय नमः. 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 हा मंत्र तुम्हाला 11 वेळा, 21 वेळा किंवा मग 108 वेळा तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. जास्तीत जास्त 15 मिनिट. कमी टायमामध्ये ही सेवा होते, पण याचा फरक खूप मोठा पडतो. म्हणून आवर्जून सर्वांनी ही सेवा करा आणि कोण कोण ही सेवा करणार आहे त्यांनी नक्की मला कमेंट करा. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवेत राहा, मजेत राहा, आनंदात राहा.